वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या 2 उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं येत्या 2 दिवसात हाती घेतली जाणार आहेत। ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार आहेत। ऐन पावसाळ्यात ही कामं हाती घेण्यात आल्यानं घोडबंदर मार्गावर कोंडी होण्याची भीती व्यक्त होते। रस्ते दुरुस्तीची कामं प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय। घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे। कासरवडवलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत। घोडबंदर मार्गावर उरण येथील जैनपेठीच्या बंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढलाय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ असे 3 उड्डाणपूल बांधण्यात आले। असं असलं तरी मेट्रोची कामं, रस्त्यांची बिकट अवस्था, सेवा रस्त्यांचं खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकही हवालदिल झालेत। तसंच येथे अपघातांचं प्रमाणही वाढले। काही दिवसांपूर्वीच गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं होतं। या कामामुळे कासरवडवलीपर्यंत वाहतूक कोंडी होत होती, तर बोरवली, मीरा भाईंदर आणि वसईच्या दिशेनं प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले होते। अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना 2 ते 2.5 तास लागत होते। हे काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा आणि पातलीपाडा या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलाय। यातील पातलीपाडा या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात पातलीपाडा मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून याबाबत वाहतूक पोलिसांनी त्यास हिरवा कंदील दाखवलाय। या उड्डाणपुलाच्या कामासाठी किमान 2 आठवडे लागणार आहेत। पातलीपाडा उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा या उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी दिली आहे। येत्या 1 ते 2 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु ही कामं रात्रीच्या वेळेत सुरू ठेवावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत। त्यामुळे सकाळच्या वेळेत उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू राहील। याविषयी अधिक माहिती डॉक्टर विनयकुमार राठोड, उपायुक्त ठाणे, वाहतूक शाखा यांनी दिली आहे। मुंब्रा कौसा आंबेडकरपाडा डोंगर भागातील अल्पवयीन मुलाच्या हत्येचा मुंब्रा पोलिसांनी 24 तासांच्या आत उलगडा करून आरोपीला अटक केली आहे। 8 जून रोजी बिजलुद्दीन मंसूरी यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलगा मेहताब बिजलुद्दीन मंसूरी वय वर्ष 14 हरवल्याची तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांचा मुलगा हरवल्याचं सांगण्यात आलं होतं। तपासादरम्यान मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली की अपहृत मुलाचं शव आंबेडकरपाडा, पाणेरीपाडा डोंगराच्या झाडाझुडपांमध्ये आढळलं। घटनास्थळी पोलीस पथकानं तपास करून शव पोस्टमॉर्टमसाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे पाठवलं। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दवणे आणि पोलीस निरीक्षक RB पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक स्थापन करण्यात आलं। या तपास पथकानं गोपनीय साक्षीदार, बातमीदार आणि CCTV फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे संशयित फैज सुलतान मालीम वय वर्ष 23 याला ताब्यात घेतलं। त्यानं चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली। फैजनं नशेत असताना मेहताबने त्याला पाहिल्यामुळे रागाच्या भरात मेहताबला डोंगरावर नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केल्याचं त्याने कबूल केलं। फैज सुलतान माहीमला
11 जून रोजी अटक करण्यात आली असून 15 जूनपर्यंत तो रिमांडवर आहे। या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नितीन पगारे, आर.बी. पाचोरकर, संजय दवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार, संपत चव्हाण, गंगावणे आणि त्यांच्या टीमनं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.बी. पाचोरकर करत आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसंच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला। यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी, तसंच ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ आणि हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागानं सहभागी होऊन प्रयत्न करावेत असे निर्देश सैनिक यांनी यावेळी दिले। अप्पर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शेणगारे, ठाणे महापालिकेचे आयुक्त सुब्रराव, कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर पालिका आयुक्त अक्षय, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर एस स्वामी, ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयदेवी शोधे, संचालक आरोग्य डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ठाणे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सैनिक यांनी आढावा घेतला। यावेळी रस्त्यावरील खड्डे, इमारती, बिल्डिंग्स, नाले, सफाई, आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन श्रीमती सैनिक यांनी जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी असं सांगितलं। विशेषतः रेल्वेमार्ग रस्त्यालगतच्या होर्डिंग्सवर विशेष लक्ष ठेवण्यात यावं। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासनानं धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमध्ये रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी हलवून ती इमारत तातडीनं रिकामी करावी, नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्यात। ससूनघर गावापाशी MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसंच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगारांचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्ट गार्ड, NDRF, SDRFच्या मदतीनं संयुक्त बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। वर्सोवा खाडीनजीक MMRDAच्या माध्यमातून L&T कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्यानं JCB ऑपरेटर राकेश यादव JCB सकट गाडला गेला। यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या 17 दिवसांपासून बचाव कार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळालं नव्हतं। अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदत कार्याला वेग दिला असून सैन्यदल, कोस्ट गार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आलं। त्या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं। सैन्यदल आणि कोस्ट गार्ड यांचा अनुभवाचा फायदा घेऊन या कामगाराला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान MMRDAच्या साईटवर घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यात जो दोषी ठरेल त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव याच्या कुटुंबियांची स्वतः भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। तसंच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्या सोबत असल्याचं सांगून त्यांना आश्वस्त केले। त्यांना 50 लाखांची मदत देण्यात येईल, तसंच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला L&T कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचं सांगितलं। तसंच त्यांच्या मुलांना देखील सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। सध्या मुंबईत त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले आहेत। तर अडकलेल्या कामगाराला शोध घेण्याला वेग दिला असून त्यात नक्की यश मिळेल असंही यादव कुटुंबियांना सांगून त्यांना धीर दिलाय।
यावेळी MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार तसेच MMRDAचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय नौदल, सैन्य दल, NDRF आणि SDRF यांचे अधिकारी आपल्या तुकडीसह उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देऊन राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत अनेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी माहिती पालक सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांनी दिली आहे. अशा स्टार्टअपची मदत घेऊन ठाणे जिल्हा स्वच्छ सुंदर करून राज्यात आघाडीवर असावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावं. पादरांना सुरक्षितपणे चालता यावे, असे रस्ते असावेत. तसंच रस्त्यांच्या कडेला शोच्या झाडांऐवजी सावली देणारी झाडं लावण्यात यावीत. झाडांवरील लाइटिंग तातडीनं काढून टाकण्यात यावेत. पावसाळ्यात झाडे पडून अपघात होतात, ते टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं नियमितपणे वृक्ष छाटणी होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्यांची सफाई योग्य रीतीनं होईल याकडे लक्ष द्यावं. तसंच सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती डिजिटल स्वरूपात करावी. पाणी साचणाऱ्या सकल भागांची तातडीनं माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी सेन्सरचा वापर करावा. तसंच पाणी साचत असल्यास त्या संबंधीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावीत, असे निर्देशही सुजाता सैनिक यांनी दिले आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कक्ष अव्याहतपणे सुरू ठेवावेत. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा कर्मचारी असेल याची दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षात जमा होणाऱ्या माहितीचा वापर सुयोग्यपणे करण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसंच पोलीस विभागाचे CCTV कॅमेरे सुरू असतील याची दक्षता घ्यावी. आणखीन CCTVची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजनाकडून निधीसाठी प्रस्ताव पाठवावे. रस्ते सुरक्षेसाठी महामार्गावर धोकादायक स्थळांची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, महापालिकेच्या सहाय्यानं योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही श्रीमती सैनिक यांनी यावेळी दिल्या. ठाणे जिल्ह्यात ई-ऑफिसचा प्रभावीपणे वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ठाणे जिल्हा प्रशासन तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यालयीन नसती पत्रव्यवहारासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. राज्यात ई-ऑफिस प्रणालीचा 100% वापर करणारा ठाणे जिल्हा व्हावा, यासाठी सर्वच विभागाने प्रयत्न करावेत, असं आवाहन देखील यावेळी श्रीमती सैनिक यांनी यावेळी केलं.